पूर्णाजी अर्जुनकडनं वचन मागत असते आणि हे सगळं सायली दरवाजात उभं राहून ऐकत असते. सायलीला एकदमच धक्का बसतो, तसा अर्जुनलाही बसतो. इथे पूर्णाजी हात पुढे करून अर्जुनकडनं वचन मागत असते, पण तो एकदम स्तब्ध असतो. त्याला काहीच कळत नाही आपल्याला काय करायला हवं, कारण त्याला आठवतं त्यांनी जोरात किंचाळून मिसेस सायली आय लव्ह यू असं म्हटलेलं, आणि सायली पण मी तुमच्यावर खूप प्रेम करते हे म्हटलं होतं, आणि हेच त्याला आठवतं. इथे प्रिया म्हणजेच तन्वी कासावीस होते आणि तिला असं वाटतं की ह्याने पटपट वचन दिलं पाहिजे, नाहीतर ही डचकली बचकली तर सगळंच संपेल म्हणून. आणि म्हणून ती परत इकडे अर्जुनच्या बाजूला येऊन उभी राहते आणि म्हणते, पूर्णाजी तू काळजी नको करूस, अर्जुन देणार वचन तुला, देणार वचन करून. आणि ती तिला सांगत असते तू घाबरू नकोस म्हणून. इकडे अर्जुन वचन देत नाही आहे हे बघून पूर्णाजीचा जीव खालीवर होतो आणि तिचा BP फ्लक्च्युएट व्हायला लागतो आणि ती श्वास घ्यायला तिला त्रास व्हायला लागतो. इकडे सगळेच जण पॅनिक होतात आणि इथे कल्पना प्रताप अर्जुनलाच बोलत असतात की त्याला जर का काही वाटत असतं आपल्या आईवडिलांबद्दल, आपल्या पूर्णाजीबद्दल, तर त्यांनी वचन दिलं असतं. अरे पण त्याची पण काही बाजू आहे, ती ऐकून घ्या ना. मागच्या वेळेला त्यांनी सांगितलं होतं तरी नाही, तेच परत करतायत. इकडे पूर्णाजीची तब्येत खराब होती हे बघून तन्वीला भीती वाटते. ती म्हणते ही डचकली बचकली तर हे सगळं राहून जाईल, म्हणून ती म्हणते नाही पूर्णाजी तू काही काळजी करू नकोस, अर्जुन वचन देईल, अर्जुन वचन दे ना. ती सारखी अर्जुनला फोर्स करत असते आणि पूर्णाजीचा या अवस्थेचा फायदा उचलत असते. पण इथं अर्जुन स्तब्ध असतो, तो काहीच करत नाही, तो काहीच बोलत नाही ना काही हे करतो. फक्त तो हात वर करून सांगतो शांत राहा, सगळं ठीक होईल करून. आणि त्याच गोष्टीचा फायदा उचलून तन्वी त्याचा हात पूर्णाजीच्या हातात ठेवते आणि हे अर्जुनलाही कळत नाही कसा त्याचा हात पूर्णाजीच्या हातात गेला. आणि इथे तन्वी ओरडायला लागते, अर्जुनने वचन दिलं आणि सगळेजण खुश होतात आणि पूर्णाजी पण एकदम व्यवस्थित होते. म्हणजे हे काय नाटकं करत होती का ती त्याच्याकडनं वचन घ्यायला? इकडे ती तर एकदम ठणठणीत झाली आता पूर्णाची आणि सगळेजण पण खुश होत आहेत. आणि काय त्या हॉस्पिटलच्या रूममध्ये जी एवढी सिरियस कंडिशन होती तिकडेच आनंद साजरा करायला लागतात. काय मूर्खपणा आहे हा. हे ऐकून जी दारात उभी असलेली सायली हिला एकदम धक्का बसतो. तिला तेच आठवतं जे अर्जुन म्हणला असतो की मिसेस सायली आय लव्ह यू करून अनाऊन्स केलं असतं आणि आता सगळंच संपलं. आणि नेमकं चैतन्याचं लक्ष तिकडे जातं आणि तो डोक्यावर हात मारतो की हे सगळं सायलीने पाहिलं आहे करून. आणि तो म्हणतो आता मी काय करू, मी तर हे काही थांबवू शकत नाही कारण माझा तो अधिकार नाही आहे आता, म्हणून तो विचार करत असतो. इकडे सायली हे सगळं बघितल्यानंतर रडत बाहेर येते आणि ती तिथून जायला निघते. तेवढ्यातच चैतन्य पण सायलीच्या पाठीपाठी येत असतो आणि तिला शोधत असतो. इकडे सगळेजणच खुश असतात आणि काही घरी असल्यासारखं सेलिब्रेशन चालू असतं की काय अर्जुनने खूप चांगला निर्णय घेतला, अर्जुन खूप चांगला आहे, आता चांगला मुलगा आहे जेव्हा त्यांच्याप्रमाणे वागतोय, नाही तर मग चुकीचा आहे मुलगा आहे कारण त्यांच्याप्रमाणे वागत नाही म्हणून. काय लोक आहेत सिरियसली. इकडे प्रतिमा पण हॉस्पिटलमध्ये येते आणि इकडे तिकडे बघत असते की पूर्णाजीची रूम कुठे असेल म्हणून. तेवढ्यातच तिला सायली समोर दिसते आणि सायलीला पण प्रतिमा आत्या समोर दिसते. त्या दोघी एकमेकांकडे बघतात आणि सायली खूपच रडत असते. हे बघून प्रतिमा आत्याला खूपच टेन्शन येतं. इथे सायली त्यांच्या गळा टाकते आणि रडायला लागते. इकडे प्रतिमा आत्या तिला शांत करत असते आणि हे बघून प्रतिमा आत्यालाही वाईट वाटत असतं कारण ती तर तिची खरी मुलगी आहे, त्यामुळे तिलाच कळणार तिची अवस्था. ती इथे तिला म्हणत असते शांत हो, सगळं काही ठीक होईल. तेव्हा ती म्हणते नाही सगळंच संपलं आता काहीच ठीक होऊ शकत नाही म्हणून, आणि रडत असते. इथे हे सगळ्या गोष्टी चैतन्य पाठी उभं राहून बघत असतो आणि तो तिकडेच मुद्दामून थांबतो कारण या दोघींचं बोलणं चालू असतं म्हणून. इकडे प्रतिमा आत्या म्हणते मला काहीच माहीत नाही आहे, पण मी काही बोलूही शकत नाही आहे, पण जेव्हा तुला माझी गरज लागेल तेव्हा मी नक्की तिकडे असेल. सायली तिकडून जात असते तेव्हा प्रतिमा आत्या तिला थांबवते आणि म्हणते मी आत्ता तरी काही करू शकत नाही आहे, पण एक सांगते, तू माझ्यासाठी जे केलंस ना ते मी विसरू शकत नाही आणि म्हणूनच तुला सांगते की जेव्हा तुला माझी गरज लागेल तेव्हा मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहीन, मग परिस्थिती कशीही असो. इथे सायली तिच्याकडे फक्त बघते आणि तिथून निघून जाते. चैतन्य प्रतिमा आत्याच्या जवळ येतो आणि म्हणतो की पूर्णाजीची रूम या साईडनी राईटला जा, ICUमध्ये आहे, आणि तो सायलीच्या पाठीपाठी धावत सुटतो. इथे ते दोघंही सायलीकडे बघत असतात कारण त्या बिचारीची हालत खूपच खराब असते. प्रतिमा आत्या पूर्णाजीच्या रूमकडे निघून जाते आणि चैतन्य सायलीच्या पाठीपाठी धावतो. इथे सायली बाहेर येऊन रडत असते आणि हाच विचार करत असते की सगळ्या गोष्टी संपल्या आणि त्याच गोष्टी आठवत असते ज्या अर्जुनच्या आणि तिच्यामध्ये घडल्या असतात.
इकडे सगळेजणच खूप आनंदात असतात. सगळेजणच अर्जुनला आनंदाने, अरे खूप चांगला आहेस, थँक्यू, तू खूप चांगला निर्णय घेतलास. हे काय, ही रूम आहे हॉस्पिटलची हे सगळं बोलायला आणि हे सगळं करायला? त्या कोणालाही अर्जुनची परिस्थिती समजत नाही आहे. त्याचा चेहरा बघितला तर कळेल की त्याला हे काहीही पटलेलं नाही आहे. तो रडतोय, त्याच्या डोळ्यातून पाणी येत आहे, तरी हे कोणालाही दिसत नाही. सगळे अंधळे आणि मूर्ख आहेत खरंच. आणि आता पूर्णाजी तर एकदम ठणठणीत बरी आहे. आणि इथे प्रियाची नाटकं सुरूच असतात की हो आमचा जोडा तर खूप चांगला आहे आणि आम्ही दोघंही आमच्या परिवाराबद्दल विचार करतो म्हणूनच हे असं आहे तसं आहे, सगळं तिची नाटकं सुरू असतात. वा. तेवढ्यातच इकडे प्रतिमा आत्या येते आणि दरवाजातून सगळ्यांना बघते, हसत खेळत असतात ते. आणि तिला असं वाटतं की आता पूर्णाजी तर चांगल्या आहेत, तर आता बोलायला हरकत नाही म्हणून ती तिकडे येते. तर सगळेजणच खुश होतात की चला प्रतिमा आत्या आली आहे आणि प्रतिमाला बघून आता पूर्णाजीच्या आणखीन चांगली तब्येत होईल म्हणून. इकडे प्रतिमा अर्जुन आणि तन्वीकडे बघते आणि म्हणते पूर्णा आईला की मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. इथे तन्वी एकदम चमकते. ती मनात म्हणते या अर्ध्या मेंदूच्या बाईला कोणी सांगितलं ही इकडे आहे म्हणून, आणि ही आता काय बोलणार आहे, ही काहीतरी पचका करेल. त्याआधीच मुद्दामून तन्वी म्हणते अगं आई, इथे एक गुड न्यूज आहे, माझं आणि अर्जुनचं लग्न ठरलं आहे आणि हे वचन अर्जुनने पूर्णा आजीला स्वतःहून दिलं आहे. हे ऐकून एकदम प्रतिमा दचकते. ती अर्जुनला विचारते खरंच अर्जुन? तर तो हो म्हणून म्हणतो. इथे सगळेजणच त्यांना सांगतात की पूर्णाजीचे पाया पडा, पण ही परिस्थिती नसते म्हणून मग म्हणतात की प्रतिमाच्या पाया पडा म्हणून. आणि तन्वी त्याला प्रतिमाच्या पाया पडायला घेऊन येते. इकडे बाहेर सायली विचारच करत असते आणि पाठीमागे चैतन्य तिला बघत असतो. इथे सायली खूपच रडत असते. तिला काही कळत नाही. तिला फक्त त्याच गोष्टी आठवत असतात ज्या तिच्या आणि अर्जुन सरांमध्ये घडलेल्या असतात. त्या दोघांनी एकमेकांबद्दलचं प्रेम व्यक्त केलेलं असतं आणि आता ही परिस्थिती आली आहे. तिला काहीच कळत नाही काय करायचं आहे म्हणून. इथे चैतन्य तिच्या जवळ येतो आणि म्हणतो सायली वहिनी. तेव्हा ती थांबते आणि एकदम त्याला म्हणते आता मी तुमची वहिनी राहिलेली नाही आहे. तर तो म्हणतो काही झालं तरी तूच माझी वहिनी राहणार आहेस आणि हे कायमचं आहे. तेव्हा ती हसते आणि म्हणते की आता अर्जुन सरांना तुमची जास्त गरज आहे. इथे चैतन्य म्हणतो तू बघितलंस ना काय झालं ते, त्यांनी मनापासून काही वचन दिलेलं नाही आहे पण ते द्यावं लागलं पूर्णाजीच्या तब्येतीसाठी. तर ती म्हणते मी काय ह्यांना ओळखत नाही का, मला माहिती आहे सगळं. तेव्हा ती चैतन्याला म्हणते तुमच्या मित्राजवळ जा, त्याला आता तुमची गरज आहे आणि हो त्यांना खरंच एका आधाराची गरज आहे, त्यामुळे तुम्हीच आहात ते आधार. त्यांना एकटं सोडू नका आणि त्यांची काळजी घ्या. हे ऐकून चैतन्य एकदमच गहिवरतो. त्याला कळत नाही आता काय बोलावं आहे म्हणून आणि सायली तिकडून निघून जात असते.